हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। महाजन आणि पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवा। मस्तादोगच्या ग्रामस्थांच्या सुरेश धस यांच्याकडे मागण्या। मुंडेदस भेटीनंतरही मस्तादोग वासियांचा धसांवर विश्वास। परळीत धनंजय मुंडे समर्थकांकडून सुरेश धस यांना काळे झेंडे, जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त। भाजप आमदार सुरेश धस यांच्या आमदारकीला आव्हान, धार्मिक मुद्द्यावर मत मागितल्याचा आरोप। पवार गटाच्या मेहबूब शेख यांच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाची धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस। सुनील केदारांबाबत जशी कायदेशीर प्रक्रिया पाळली तशीच कोकाटेंबाबतही पाळणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण। कोकाटेंवर कारवाई होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अमित शहा पुणे दौऱ्यावर, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यासंदर्भात तिन्ही नेते शहांसोबत करणार चर्चा, सूत्रांची माहिती। शरद पवार भटकती आत्मा होते तर मग पंतप्रधान कार्यालयानं काल मोदींच्या बाजूला कसं बसवलं, संजय राऊतांचा सवाल। पवार आणि बाळासाहेब यांनी मोठं करूनही मोदींनी त्यांचे पक्ष फोडले, राऊतांचा आरोप। एसटी महामंडळाच्या बस चालकाला कर्नाटकात झालेल्या मारहाणी विरोधात कोल्हापूरमध्ये निदर्शनं। कर्नाटकच्या गाड्याही महाराष्ट्रात येतात, ठाकरे गटाचा गर्भित इशारा। काँग्रेसनं निरीक्षक पदावरून डावलल्यानंतर रवींद्र धंगेकरांचं स्टेटस चर्चेत। एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर गळ्यात भगवा घातलेल्या फोटोचं स्टेटस। शिवराज सिंग चौहान यांना विमानात मोडकी खुर्ची मिळाल्यानं एअर इंडियावर संताप। प्रवाशांची फसवणूक नाही का, चौहान यांचा सवाल। तर इंडियाकडून खेद व्यक्त करून सखोल चौकशीचे आदेश। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।